झालं का? झालं. आज झालं की हां, आज 15 जून 2026 रोजी सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. म्हणजेच सूर्य संक्रमण आहे. तर काही राशींसाठी शुभ काळ आहे, तर काही राशींसाठी अशुभ काळ आहे. तर कोणत्या राशी शुभ काळ काम करतात आणि कोणत्या राशीला अशुभ काळ कार्य करते हे आपण थोडक्यात माहिती सांगू. तर सर्वात अगोदर 12 राशीपैकी 1 नंबरला म्हणतर मेष राशी. मेष राशींच्या लोकांसाठी तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरी आणि व्यवसायानिमित्त छोटे आणि फायदेशीर प्रवास घडतील. तसेच भावंडाशी किंवा परिवाराशी संवाद वाढवा आणि सहकार्याशी गोडवा निर्माण करा. त्याच्यानंतर वृषभ राशी. वृषभ राशींच्या लोकांसाठी आर्थिक बाजू मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. कौटुंबिक चर्चामध्ये सहभागी व्हाल आणि खाण्यापिण्याच्या गोष्टीवर विशेष करून लक्ष द्यावे लागेल. त्याच्यानंतर मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांसाठी तुमच्या प्रभावामध्ये हास्यस्मित स्वभावामध्ये वाढ होईल आणि समाज कामासाठी ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कार्य आहे तिथे तुमचा मान सन्मान वाढेल. विशेष म्हणजे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. डोकेदुखी आणि उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. त्याच्यानंतर कर्क राशी. कर्क राशींच्या लोकांसाठी कर्कच आहे. कर्क म्हणलं तर खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवास संबंधी कामे होतील आणि प्रवास वाढेल. त्याच्यानंतर कोर्ट कचेरीचे कामे कर्क राशीला आहेच आहे. अजून कोर्ट कचेरीचे कामे करताना सावधगिरी बाळगा आणि रात्री झोप पूर्ण घ्या. त्याच्यानंतर सिंह राशींसाठी हा काळ अत्यंत लाभदायी असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. मित्रासोबत आनंदात वेळ जाईल. त्याचबरोबर मोठ्या भावांचा बहिणीचा सल्ला मानून आर्थिक निर्णय घ्या. म्हणजेच मोठ्यांचा सल्ला घ्या असं. त्याच्यानंतर कन्या राशी. कन्या राशीच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये नोकरी असो, व्यवसाय असो किंवा अजून काहीतरी असो, मोठी प्रगती होईल. नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ कामगार असतील, कामगारासाठी किंवा तुमचा कुठलाही व्यापार असेल, व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला विशेष करून जास्त फायदे मिळतील. कामाच्या व्यवस्थेमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होता कामा नये असं. त्याच्यानंतर कन्या राशींच्या नंतर तुळ राशी. तुळ राशींच्या लोकांसाठी नशिबाची पूर्ण साथ लाभेल. धार्मिक कार्यात किंवा तीर्थक्षेत्रात सहभागी व्हाल किंवा तीर्थयात्रा घडेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% यश आहे. विशेष करून वडिलांच्या तब्येतीची किंवा मोठ्या माणसांच्या तब्येतीची काळजी घेणे अत्यावश्यक गरजेचे आहे. तसेच त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर वृश्चिक राशी. वृश्चिक राशींच्या दिनचर्याचा विचार जर केला तर त्यांना अजून सुद्धा चढ उतार आहे. अचानक धनलाभ किंवा पूर्वीचं जे आहे, जे तुम्ही बाहेर दिले असाल किंवा कुठून येणारं धन असेल किंवा कोणी कर्जदार बुडवत असेल तर ते तुमचं धन वापस मिळण्याची शक्यता आहे आणि संपत्तीचे प्रश्न तुमचे सुटतील. विशेष करून वाहने सावकाश चालवा. त्याच्यानंतर आरोग्याबाबतीत अजिबात दुर्लक्ष करू नका. विशेष करून शारीरिक दुखापती होण्याचे
फार मोठे संकेत आहे. त्यानंतर धनुराशी, धनुराशींच्या लोकांसाठी वैवाहिक जीवनात आणि भागीदाराच्या व्यवसायात संमिश्र परिणाम मिळतील. जोडीदारासोबत नवीन योजना सुरू करू शकता, पण सावधगिरीने. त्याच्यानंतर अहंकार बाजूला ठेवून जोडीदाराचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या. मगच वाद घाला, विशेषतः वाद टाळा. रिकामी गोष्टीवर दुर्लक्ष करा. धनुराशी. त्याच्यानंतर मकर राशी, मकर राशींच्या लोकांसाठी शत्रूवर विजय मिळविल, पण जुन्या आजारातून सुटका होईल. थोडे त्रास जाणवल. जे कोणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी करतील, नोकरीची तयारी करतील किंवा जॉब सर्च करतील किंवा व्यवसाय करण्याची तयारी करतील, व्यवसाय टाकायची ज्यांची इच्छा आहे, दुकान, काहीतरी भांडवल, तर त्यांच्यासाठी विशेष फायदेशीर ठरेल. पण बाकींच्यापेक्षा जास्त मेहनत घेणे अतिशय गरजेचं आहे. मेहनत घेते वेळेस, व्यवसाय चालू करते वेळेस किंवा कोणतंही भांडवल टाकते वेळेस, कर्ज काढते वेळेस विशेष करून कर्ज काढू नका. कर्ज काढला तर तुम्हाला जड जाईल. त्याच्यानंतर कुंभ राशी, कुंभ राशींच्या लोकांनी बुद्धी आणि निर्णय क्षमता अधिक तीव्र होईल. म्हणजे प्रेमसंबंधामध्ये गोडवा, नातेसंबंधामध्ये गोडवा किंवा मित्रसंबंधामध्ये गोडवा वाढेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न कराल. तसेच अभ्यासासाठी उत्तम वेळ मिळेल, खास करून विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर पालकांना विशेष सूचना. मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि मुलांनी सुद्धा. त्याच्यानंतर मीन राशी, भौतिक सुख सुविधामध्ये, उदाहरणार्थ घर, गाडी, बंगला, सौंदर्य, रत्नजडित ह्याच्यामध्ये वेळ न घालता, पैसा न खर्च करता तेच पैसा जपून ठेवा. मोठ्यांच्या आर्थिक आणि आरोग्याविषयी विशेष काळजी घ्या. अधिक घट्ट आणि घरात आनंदाचे वातावरण राहतील. हे जर तुम्ही दोन गोष्टीचं पालन केलं तर घरामध्ये आनंदी वातावरण राहील. विशेष सल्ला म्हटलं तर विशेष तुम्हाला मार्गदर्शन मीन राशींच्या लोकांसाठी. कोणतेही व्यवहार करताना कागदपत्र पूर्णपणे सांभाळा, चेक करा आणि विशेष करून मोठ्यांचा सल्ला आवश्यक घ्या. तर हा कालावधी जो आहे 15 जून 2026 ते 16 जुलै 2026 या महिन्यांसाठी, 1 महिन्यांसाठी पूर्ण मिथुन राशीमध्ये सूर्य संक्रमण करत आहे. म्हणजेच सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. पण म्हणजे काय, त्याचं काय, कसं काय ते, तर मिथुन सूर्य संक्रमण, ज्याला आपण मिथुन संक्रांत किंवा सूर्य गोचर असे म्हणतो. तर सूर्यदेव वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. वैदिक आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार खगोलीय घटनेचा विशेष महत्त्व दिले जाते. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टींची समावेश आहेत. बौद्धिक वाढ आणि संवाद, ऋतू परिवर्तन आणि बौद्धादिक योग. जे म्हणजे मिथुन राशीत सूर्य आणि बुध एकत्र येतात तेव्हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जाणारा बुद्धादिक राजयोग निर्माण होतो, जो की करिअर आणि व्यवसायासाठी फायदेशीर ठरतो. त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे, विशेष करून स्नान आणि दानपूजा. आता स्नान तर रोजच करता, पण कशा प्रकारे स्नान आणि कुठे स्नान केलं पाहिजे, तर ते शुभ दिनी, जो दिवस चांगला आहे, प्रत्येक दिवस तर छान राहतोच, पण ज्योतिषशास्त्रानुसार शुभ दिवस, राहुकाळचा वेळ आणि अशुभ दिवस, उत्तम दिवस, चांगला दिवस असं जे आहे त्याच्यामध्ये
ते जे दिवस छान आहे, चांगला आहे, उत्तम आहे, त्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे, जल अर्पण केल्यानंतर लाल पुष्प अर्पण करणे, अक्षता टाकणे, अक्षताचा आरती देणे आणि नमस्कार करणे. त्याच्यानंतर आता हे तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे आज ह्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ओडिशा राज्यात, ओडिशामध्ये पारबा असं एक राजा पारबा म्हणून एक राजा होता. तिकडे फार मोठा सण हा साजरा केला जातो. जसं तिथे भूदेवी म्हणजेच धरणी मातेचा मान्सूनच्या आगमनाची विशेष करून संबंध आहे. तो भाग वेगळा झाला, ते आपण पुन्हा केव्हा तर सांगू. पण बाकीचं एवढं सांगायचं म्हटलं तर असं आहे. तर जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक राशीबद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर 8484000542 ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता, किंवा गुगलवरती जाऊन पंडित बालाजी एन स्वामी यांचे शिवशक्ती ज्योतिष केंद्र सावरमाळ म्हणून सुद्धा सर्च करू शकता. तिथं सुद्धा माझा नंबर आहे, ॲड्रेस आहे, पत्ता आहे. तर तुम्ही आम्हाला वैयक्तिकमध्ये किंवा ऑनलाईन ऑफलाईन कसे भेटू शकता.